आज आपण मस्त अशी चटपटीत टमाटरची रेसिपी कशी करायची ते बघणार आहोत। तुम्ही हे टमाटर अप्पे पात्रामध्ये ठेवून बघा, खूप छान आणि मस्त अशी चटपटीत रेसिपी तयार होते। माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। इथं मी 10 ते 12 अशी मध्यम आकाराची टमाटर घेतलेली आहे। तर आता मस्त आपल्याला लाल लाल टमाटर घ्यायची। तर आता ही टमाटर आपल्याला आप्पे पात्रामध्ये ठेवून घ्यायची आहे। आप्पे पात्र गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला हे पूर्ण टमाटर ठेवून घ्यायचे आहे। असं केल्यामुळे आपले ही टमाटर छान अशी भाजल्या जातात। तर एकदम आपल्याला मस्त ही पूर्ण टमाटर भाजून घ्यायची आहे। तर तशी तुम्ही गॅसवर सुद्धा भाजू शकता, पण गॅसवर आपल्याला खूप वेळ लागू शकतो, त्यामुळे आपण या टमाटर आप्पे पात्रामध्ये भाजून घेणार आहोत। तर खूप मस्त असे भाजल्या जातात। तर खूप सारे असे एका दमाने छान भाजल्या जातात। तर अशा पद्धतीचे टमाटर तुम्ही या आप्पे पात्रामध्ये भाजून घेऊ शकता। सर्व टमाटरला अशी अलटी पलटी करून भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता मस्त असे डाग पडलेले आहे। तर अशा पद्धतीने सर्व आपल्याला भाजून घ्यायचे। याची सहज अशी सालं निघतात, तर ते आपोआपच अशी चिरल्या जातात। तर समजून जायचं की आपली टमाटर मस्त भाजल्या गेलेले आहे। तर बघू शकता याची सालं आता यापासून वेगळी होत आहेत। तर अशा पद्धतीची मस्त टमाटर पूर्ण आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तर आता इथे पाहू शकता तुम्ही मस्त आपले टमाटर छान अशी भाजल्या गेलेली आहेत। तर आपण काढून घेऊयात। तर जी टमाटर भाजल्या गेली तीच काढून घ्यायची आहे, जी नाही भाजली ती मधातल्या खाण्यामध्ये आपल्याला आणखी टाकून भाजून घ्यायची आहे। या खाण्यामध्ये जास्त असा याला शेक लागतो, त्यामुळं इथं लवकर अशी भाजल्या जातात। तर साईडची थोडी भाजायला वेळ लागतो, त्यामुळं अशी अलटी पलटी करून छान पूर्ण टमाटर भाजून घ्यायचे। तरी इथं मी पूर्ण टमाटर असे भाजून घेतलेले आहेत। तर याची आपल्याला सालं काढून घ्यायची आहे। तर बघू शकता मस्त याची सालं निघत आहे। इथं मी पूर्ण सालं काढून घेतलेली आहे आणि चाकू घ्यायचा, त्याने आपल्याला हे पूर्ण असे कापून घ्यायचे आहे। तुम्हाला याच्या जशा फोडी करायच्या तशा तुम्ही करू शकता। खूप अशा पटपट फोडी चिरल्या जातात, तर मी अशा आबडधोबडच ह्या फोडी करून घेत आहे। तर अशी मस्त जाडसर असा चुरा करून घ्यायचा याचा। तर आता हे आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे। तर मी इथं गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे। त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आणि एक मी मोठा बारीक चिरून कांदा घेतलेला आहे, तो यामध्ये लालसर असा भाजून घ्यायचा आहे। तर मस्त असा कांदा लालसर भाजून झालेला आहे। यामध्ये आपल्याला 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत, त्या टाकून घ्यायच्या। कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहे। मिरच्या जास्त तिखट असतील तर कमी घेऊ शकता। आणि हे आपल्याला मस्त असं परतवून घ्यायचं आहे। 1 चमचा मी इथं लसूण पेस्ट घेतलेली आहे, ती टाकून घ्यायची आणि आणखी याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे। 2 चम्मच इथं धना जिरा पावडर घेतलेली आहे। अर्धा चमचा हळद टाकायची। 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घेतलेला आहे। मी छोट्या चमच्याने इथे सर्व साहित्य टाकून घेतलेलं आहे। तर तिखट तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही करू शकता। 1 चमचा साखर घेतलेली आहे आणि ही साखर आपल्याला यामध्ये टाकायची आहे। तुम्हाला आणखी जास्त गोड आंबट पाहिजे असेल तर तुम्ही साखर आणखी यामध्ये टाकू शकता किंवा गूळसुद्धा यामध्ये तुम्ही वापरू शकता। आणि हे सर्व टमाटरच्या फोडी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आणि जाड फोडी राहिल्या असतील तर अशा ह्या फोडी मस्त तुकडे करून घ्यायच्या किंवा मॅशरने तुम्ही मॅश करून घेऊ शकता। तर अगदी मस्त आपली ही चटणी छान तयार होते। थोडंसं परतवून घ्यायचं आणि नंतर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। सुरुवातीला मीठ घातलं तरी जास्त चटणी पाणी सोडू शकते। तर आता ही चटणी आपल्याला छान यामध्ये परतवून घ्यायची आहे। तर बघू शकता किती याला पाणी सुटलेलं आहे। तर आता यामध्ये आपण मीठ घालणार आहोत। तर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं, आणखी थोडं परतवून घ्यायचं। तुम्ही ही चटणी मस्त भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता। मुलांच्या टिफिनला तुम्ही ही चटणी देऊ शकता। मुलं तर खूप आवडीने खातील, इतकी छान आणि चविष्ट आपली ही चटणी तयार होते। तर आता ही चटणी आपली
छान मस्त तयार झालेली आहे. तुम्हाला अगदी कोरडी करायची असेल तर कोरडी करू शकता किंवा यामध्ये थोडा रस्सा तुम्ही ठेवू शकता. तर आता ही आपली चटणी छान अशी तयार झालेली आहे. अशा पद्धतीची चटणी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.